इफिस्करास पत्रामध्ये आपण आहोत. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायाची सुरुवात आपण केलेली आहे. मागील दिवसांमध्ये आपले जे व्हिडिओज सगळीकडे जात आहेत. आपण देवबाबाला धन्यवाद देऊ की YouTube वरून अनेक लोकांशी त्याद्वारे एक चॅनल आहे आणि त्याद्वारे संवाद होत आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मागचे जे आपले काही व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे खूप सारे लोक ऑफेंड झालेत. ऑफेंडमध्ये थोडेसे अस्वस्थ झाले आणि एवढे अस्वस्थ झाले की मग त्यांनी मला मेसेज केले आणि सरांना पण काही मेसेजेस गेले की जे मेसेजेस आहेत ते खूप असे पुरुष प्रधान वाटतात आणि ऐकायला किंवा विचार करायला असं होतं की असं का आहे. तर सरांचा एक खूप छान रिप्लाय होता. त्यांनी त्या व्यक्तीला असं केला, मला माहित नाही हे पुरुष प्रधान आहेत की नाही आहेत, पण हे शास्त्र आधारित आहेत एवढं मला माहित आहे. तर हे फार महत्वाचं आहे की अनेकदा आपल्याला जो साऊंड आहे किंवा जी शिक्षण पद्धती आहे त्याच्याकडे पाहिलं असताना असं का किंवा असं का शिक्षण आहे याविषयी जर आपण पडताळणूक केली तर हे पवित्र शास्त्र आधारित आहे आणि अशाच प्रकारे पवित्र शास्त्र पुढे जातं. या जगात जगत असताना हाच एक पॅटर्न ख्रिस्तानं वचनाद्वारे आपल्याला लावून दिलेला आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाला ठाऊक असणं आवश्यक आहे. याच मेसेजवर ना आपला एक जो मेसेज लिंक आहे त्याच्यावर पती संदर्भात एक मेसेज आहे आणि मग मला असं वाटतं की फ्रायडेला मला एका खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, आता रिटायर्ड झालेले आहेत आणि ते सध्या मुंबईमध्ये होते आणि पुण्यामध्ये आता राहिलेले आहेत. त्यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले की मी तुमचा एक मेसेज ऐकला यूट्यूबला, मला जस्ट तुम्हाला सांगायचं आहे की मी रिटायर्ड माणूस आहे, पण जर हा संदेश मला माझ्या लग्ना अगोदर समजला असता तर खूप साऱ्या गोष्टी मी बदलू शकलो असतो. आणि ते फार भावनिक झालेले होते आणि ते मला म्हणाले की खूप सुंदर जे विश्लेषण तुम्ही केलेलं आहे, मी देवाला गौरव देतो की फार सुंदर शास्त्र आधारित मला शिक्षण मिळालं. तर दोन मतप्रभाव आहेत. काही मतप्रवाह असे आहेत की नाही ते खूपच जास्त ऑफेंड आम्ही होत आहे आणि एवढं ऑफेंड करू नका, एवढं सरळ बोलू नका, थोडंसं सॉफ्टली तर सांगा. तर मी म्हणालो की जर पवित्र शास्त्र जर सॉफ्टली सांगितलं असतं तर कसं झालं असतं है ना. तर पवित्र शास्त्र असं सॉफ्टली बोलत नाही. पवित्र शास्त्र जसं कदाचित मी इथून बोलत आहे ह्याच्याहून हार्श वर्ड यूज करण्यात येतात शास्त्रामध्ये. कधी कधी तर म्हटलेलं आहे सापाच्या पिल्लांनो, असं तरी नाही म्हणत है ना. जेव्हा तुम्ही कुणाचे आहात, तुमचा बाप सैतान आहे वगैरे असे शब्द शास्त्रामध्ये म्हणजे उल्लेखून पॉल असो, प्रभू येशू ख्रिस्त असो, योहान असो बाप्तिस्मा करणारा, यांनी जे शब्द उच्चारलेले आहेत ते अधिक जास्त वेदनादायी आहेत. तर तरीही मी प्रयत्न करतो वेदना न देण्याचा, पण शास्त्र जर वेदना देतं तर त्या घेणं गरजेचं आहे, कारण वेदना मग आपल्याला यथायोग्य रीतीने शिक्षण स्वीकारण्यासाठी आणि ते आपल्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी मदत करतील. आजचा जो संदेश आहे तो संदेश जर आपण आपली बघितलं वचनानुसार तर तो संदेश आहे आई बाप आणि मुलं आणि हे आहे पेरेंटिंग. आता ह्याच्यामध्ये पेरेंटिंग हा विषय येतो आणि पेरेंटिंग कसं करावं, काय करावं, मुलांनी कसं राहावं या संदर्भात. तर आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि माझी इच्छा अशी आहे की देवबाप नक्कीच आजच्या दिवसानंतर तुमच्या आई वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल आणि प्रभूमध्ये माझा हाही विश्वास आहे की आई वडिलांचा आपल्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच देवबाप बदलेल. प्रभू देवबाप करो आणि येणारं वचन आपल्यासाठी विशेष त्याची कृपापूर्व. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट मेसेज. हे काय खूप इम्पॉर्टंट आहे की आई वडील आपल्या संगती असते. मी देवाला धन्यवाद देते की आज विशाखा अपेक्षा तिच्या आई वडिलांसंगती आलेली आहे आणि टुडेज टॉपिक ऑल्सो गोज इन सच अ वे की आई वडील आणि लेकरं ना यांच्या संदर्भात आजचा मेसेज आहे, फार महत्वाचा आहे. मागील मेसेजच्या लाईन मध्ये आपण पाहिलं की इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय वचन 18. मी पुन्हा त्या ठिकाणी जातो. तुम्हाला तिथे सांगण्यात आलेलं आहे की द्राक्षारसानं मस्तो नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे, तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा. मी मागच्या वेळेस तुम्हाला हेही सांगितलं की ही लाईन कशी आहे
ही लाईन अशी आहे की ज्यांच्यामध्ये आत्मा आहे, आत्मा असणाऱ्या लोकांनी कशा रीतीने आपलं जीवन व्यतीत करावं. खाली आल्यानंतर आपण पाहतो एकमेकाच्या अधीन व्हा असं पॉल इफिसच्या मंडळीला सांगतो, आणि असं बोलल्यानंतर तो एक फॉर्मॅट सेट करत आहे. कुठल्या गोष्टीचा फॉर्मॅट आहे तर पतींनी पत्नींसंगती कसं वागावं, पत्नींनी पतीसंगती कसं वागावं, कशा रीतीने रिलेशनशिप असावं, आणि तो प्रत्येक पॅटर्न सेट करत आहे. आणि सेट करत असताना या पृथ्वीवर राहत असताना कशा रीतीनं तुम्ही आपलं जीवन व्यतीत करावं असं तो शिक्षण देतो. हे शिक्षण देत असताना आता आपण पुढे जात आहे आणि पाहत आहे की आई वडील आणि मुलं यांच्या संदर्भात तो शिक्षण देतो. थोडं अजून खाली गेल्यावर आपल्याला दिसतं की दास जे आहेत, जे मालक आहेत, त्यांच्या रिलेशन विषयी तो बोलत आहे. आणि मग अजून 6व्या अध्यायाच्या पुढे गेलो तर तो म्हणतो की ह्या जगामध्ये आता एकत्रित तुम्ही जगत असताना कशा रीतीने शस्त्र सामग्री तुम्ही धारण करायला पाहिजे. म्हणजे हे त्याचे स्टेप्स आहेत. मंडळीला तो काउन्सिल करत आहे, मंडळीला तो सांगत आहे की हे जग कसं आहे ना, जगामध्ये तुम्हाला कसं जीवन जगायचं आहे. आता एका महत्वपूर्ण रिलेशनशिप कडतो येत आहे. आणि ते रिलेशनशिप काय माहितीये का, आई वडील आणि मुलं, हे रिलेशनशिप फार महत्वाचं आहे. कारण आज जर तुम्ही आपली गीतं बघितले, जर आज तुम्ही आपली शास्त्र वचनं बघितले, तर तुम्हाला असं आढळेल की आपण आळीपाळीचं वाचलेलं स्तोत्र, आपलं प्रारंभीचं स्तोत्र, आपलं शास्त्र वाचन, एव्हरीथिंग बिलॉंग्स टू अँड रिलेट टू द फॅमिली. आई वडिलांचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, मुलांनी कसं असावं या संदर्भात आहे. आणि मग आज आपण विशेष करून इकडे जात असताना आज द्विध्व मनस्थितीत आहे. मी द्विध्व मनस्थिती यासाठी आहे की पहिली 2 वचनं जी आहेत ती मुलांविषयी बोलतात, आणि तिसरं जे वचन आहे ते बोलत आहे आई वडिलांविषयी, की विशेष करून बापांविषयी, बापांना असं संबोधलेलं आहे. तर द्विध्व मनस्थिती अशी आहे की 4थ्या वचनापासून सुरुवात करावी का पहिल्या वचनापासून सुरुवात करावी, म्हणजे पहिला बापांकडे जावं, कुटुंबाकडे जावं की मुलांपासून यावं. तर या द्विध्व मनस्थितीमध्ये मी आहे, समजत नाही की काय करावं. पण जर आपण पुन्हा एकदा लिखाणाकडे गेलो, म्हणजे ग्रीक लिखाणाकडे गेलो, तर ग्रीक लिखाण जे आहे ना, ते ग्रीक लिखाण कधीही दुसरा जो मुद्दा असतो तो पहिल्या मुद्द्याला प्रदर्शित करतो. दुसरा मुद्दा, तर या 4 वचनामधील दुसरा जो मुद्दा आहे, ओके, दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याला अजून सशक्त करतो. तर आपण काय करूया, जो दुसरा मुद्दा आहे खालचा, चौथ्या वचनापासून बापांनो असं जे लिहिलेलं, तर चौथं जे वचन आहे, म्हणजे हा दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याला सशक्त करतो ग्रीक लिखाणामध्ये. तर आपण तशाच प्रकारे मग जाऊया. आपण काय करूया, पहिला बापांकडे जाऊ. बाप असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ बिलकुल हा नाहीये की पर्टिक्युलरली बापांसंदर्भात बोललेलं आहे. ठीक आहे, तर हे कसं आहे मी तुम्हाला समजावून सांगतो, याचं विश्लेषण करतो. पहिला समजून घेऊया, मग ह्याचं रिलेट आजच्या जीवनामध्ये आपण कसं करता येईल तो आपण प्रयत्न करू. तर इथं असं लिहिलेलं आहे की बापांनो, चौथं वचन जे आहे ते, आणि मग मी तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनाकडे नेतो. चौथं वचन असं आहे की बापांनो, ज्यावेळेस बापांनो असं म्हणण्यात आलेलं आहे, तर याचा बिलकुल अर्थ हा नाहीये की पर्टिक्युलरली बापांसंदर्भात म्हटलेलं आहे. तर अध्याय 6 वचन 1, 2 आणि 3 याचा जर अनुषंगानं आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की आई बाप आई बाप आई बाप असं ते बोलत आहे. आणि पर्टिक्युलरली चौथ्या वचनात आले की तो बापांना असं संबोधत आहे. तर बापांना संबोधण्यामाग पौलाची काय धारणा आहे, तर हे समजून घ्या की ज्या कालखंडामध्ये पॉल आहे आणि पौलाच्या त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आणि विशेष करून आजही जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आपण बापांकडे पाहत असताना ही अनुभूती आपण घेतो की त्या कालखंडाचे जे बाप असायचे, पुरुष जे असायचे, ते पुरुष काय करायचे, तर रिजिड ज्याला म्हणतो ना आपण, रिजिड म्हणजे जे लोक फारच असे गंभीर आणि दमदाटी करणारे, अधिकार चालवणारे, आणि पत्नींना विशेष करून आणि मुलांना म्हणजे हीन वागणूक देणारे, आई वडील म्हणून घरात जगत असताना एक बापाचं जे व्यक्तिमत्व आहे ते फार कठोर, रिजिड म्हणजे कठोर आपण म्हणू, कठोर व्यक्तिमत्वाचं, आणि पत्नींकडे पाहत असताना पण कठोर दृष्टिकोनातून पाहणारे, मुलांकडे पाहत असताना पण कठोर दृष्टिकोनातून पाहणारे, एक अधिकार चालवणारे, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं या वडिलांचं. आणि मग पॉल काय करत आहे, पॉल ती गोष्ट वडील या कॉन्टेक्स्ट मध्ये घेत आहे, आणि वडील या कॉन्टेक्स्ट मध्ये घेऊन बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका असं तो म्हणतो, किंवा चिडवू नका. तर हे ज्यावेळेस तो बोलत आहे, ह्या बोलण्यामागे उद्देश काय आहे, तर अधिकार जो गाजवण्याचा जो प्रयत्न आहे घरामध्ये तो बाप करत असायचे. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस आपण पतींसंदर्भात शिक्षण घेत होतो, आणि पतींसंदर्भात शिक्षण घेत असताना
मी वारंवार ही गोष्ट जी आहे ती प्रमोट करत होतो, वारंवार हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सांगत होतो की आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात असणारी जबाबदारी, आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात असणारं जे काही पुढारीपण आहे ते घरातील पुरुषानं घेणं अत्यावश्यक आहे. आणि पॉल या संपूर्ण कॉन्टेक्स्ट जो आहे, या कॉन्टेक्स्टकडे पाहत आहे, पवित्र शास्त्राकडे पाहत आहे, त्या आधारित तो मंडळीला सांगत आहे की पहा बापांनो, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका. तर चिडीस आणू नका तर काय करा, तसं तर प्रभूचे शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाळ करा. प्रभूचे शिक्षण आणि बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाळ करा. जो काही फोकस आहे, जे काही कॉन्सन्ट्रेशन तुमचं आहे, ते कॉन्सन्ट्रेशन कशा संदर्भात असावं. त्यांना चिडवू नका, त्यांना चिडीस आणू नका. हे चिडीस आणणं किंवा चिडवणं काय असायचं किंवा काय आहे, तर मुलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर मटेरियलिस्टिक गोष्टींद्वारे त्यांच्याकडे फक्त पाहणं, त्यांच्याकडे पाहणं की येणाऱ्या दिवसामध्ये हे माझं काम करणार, त्यांच्याकडे पाहत असताना येणाऱ्या दिवसामध्ये तुला कशासाठी अपॉइंट केलेलं आहे, माझ्यासाठी. आणि त्यामुळं मुलगा काय करायचा, बापाकडे किंवा घरातील आई वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो हाच आहे की इट्स जस्ट लाईक की आता मला ही संपूर्णपणे जबाबदारी घ्यायची आहे आणि पुढे जायचं आहे, संपूर्णपणे भौतिक दृष्टिकोनातून. आणि म्हणून जबाबदारी 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 या दृष्टिकोनातून ते पुढे जाणं असायचं. त्याचबरोबर अशी ही भय, अशी ही भीती की माझे वडील जे माझ्यावर आता हायर ऑथॉरिटी आहेत, खूप सारे पेगन जे लोक असायचे त्या कालखंडामध्ये, ते पेगन म्हणजे परराष्ट्रीय, आणि त्याचबरोबर काही यहुदी मतप्रणालीनुसार असणारे लोक, यांच्यामध्ये ही तीच संकल्पना होती. काय तर भय की माझे वडील मला घरातून बाहेर हाकलतील, आणि त्यामुळे मला काय करायचं आहे, मला खूप असं बीत माझ्यावर असा अधिकार, आणि त्यामुळे मी काय करत आहे, एकदम बीत आणि कापत कापत माझ्या वडिलांच्या आज्ञेच्या बाहेर राहायचं नाही मला. आणि त्यामुळे काय असायचं, ज्यावेळेस हे लोक त्यांच्यावर काही अधिकार गाजवायचे वडील किंवा अधिकारवाणीने त्यांना काही बोलायचे, त्यावेळेस भयापोटी ते त्यांची आज्ञा ऐकायचे, पण आतमधून आपल्या वडिलांविषयी आणि आईविषयी त्यांना द्वेष आणि चीड असायची. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा तो बोलत आहे. तर तुम्ही काय करा, तो बापांना म्हणत तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे. आम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे की जी लेकरं तुम्हाला आणि मला दिलेली आहेत, जे वडील, जे पेरेंट्स आहेत, जी मुलं तुम्हाला आणि मला दिलेली आहेत, ती नेमकी कशासाठी आहेत. तर पॉल फार सुंदर त्याचं डिस्क्रिप्शन करतो. दे मेंट फॉर दिस, त्यांना प्रभूचे शिक्षण व बोध यांच्या योगे त्यांचा प्रतिपाळ करा. द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, तुम्हाला जर तुमच्या लेकरा बाळांना काही द्यायची आहे तर ती आहे की प्रभूचे शिक्षण आणि बोध. जी लेकरं आपल्याला देण्यात आलेली आहे त्यांचा प्रतिपाळ का करावा आणि कसा करावा, त्यांना तुम्ही काय द्यावं. जे जगातील लोक आहेत, जे जगातील पेरेंट्स आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं, खूप सारे चांगले आई वडील तुम्हाला जगामध्ये दिसेल, जगाच्या दृष्टिकोनातून जे आपल्या मुलांकडे बघत आहे. तुम्हाला मी सांगतो, मी काही लोकांना पाहिलेलं आहे, ते काउन्सिलिंगची अशी पुस्तकं वाचतात मूल होण्या अगोदर, मग एक काउन्सिलिंग बुक, दुसरं काउन्सिलिंग बुक, मग कशा रीतीनं मूल जर असं करते तर काय करावं, मूल जर तसं करते तर काय करावं, मग मुलांना अमुक अमुक केलं तर मग त्याचं थिंकिंग काय असतं, आणि मग त्या बुकमध्ये काय लिहिलेलं आहे, आता माझं मूल असं असं करत आहे, मग त्या बुककडे द्यायचं, ते काय म्हणत आहे, मग ओके माझ्या मुलाला कोणत्या प्रकारचं शिक्षण मला द्यायचं आहे, मग ते शिक्षण असेल तर माझं मूल काय करणार, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण. आणि लोक त्याच्या मागे चाललेले आहेत, लोक वाचन करतात त्याचं. एवढंच नाही तर त्याप्रमाणे कसं त्यांना जीवन जगता येईल तो प्रयत्न करतात, आणि मग ते प्लॅन करतात, ओ माझ्या मुलाचं फ्युचर कुठे चांगलं आहे, ओ त्याला कोणतं शिक्षण द्यायला पाहिजे, आणि त्या शिक्षणामध्ये त्याला मी कसं पुढे नेऊ, आणि मग ही शाळा बरोबर आहे का, ती शाळा बरोबर आहे का, हा क्लास बरोबर आहे का, तो क्लास बरोबर आहे का, मग एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज त्याला कोणत्या मी द्यावा. आणि मग आई आणि वडील आपल्या मुलासंदर्भात अशा प्रकारचं प्लॅनिंग करू लागतात. आणि जगामध्ये हे चालू आहे का, हो खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. जग या मागे धावत आहे का, बिलकुल धावत आहे. त्याच्यामध्ये काही ख्रिस्ती पेरेंट्स आहेत का, बिलकुल आहेत. ते तसं करतायत का, बिलकुल करतायत. त्यांचा फोकस काय, आमच्या मुलाने या जगामध्ये कसं व्हावं, एकदम सशक्त सॉलिड व्हावं, म्हणून काय त्यालाही तशाच प्रकारचं शिकवण, त्यालाही तशाच प्रकारचं शिक्षण.
त्यालाही रेसमध्ये टाकलेलं आहे. हेच एक्सपेक्टेशन पवित्र शास्त्राचं आहे का? पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे का? पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्या संदर्भात हेच बोलत आहे का? एक ख्रिस्ती कुटुंब किंवा एक ख्रिस्ती आई वडील म्हणून एक्सपेक्टेशन्स काय आहेत? काय तुम्हाला करायचं आहे? कोणत्या गोष्टीची पेरणी करायची? प्रॉब्लेम हा होत आहे आज ख्रिस्ती समाजामध्ये की जगाचं शिक्षण, जगाची पेरणी एवढी करण्यात आली आहे. माझा मुलगा किंवा माझी मुलगी जगिक दृष्टिकोनातून कुठंच कमी असायला नाही पाहिजे म्हणून जगाच्या गोष्टी एवढ्या प्रदान करण्यात येत आहेत आणि आध्यात्मिकता किंवा ज्या गोष्टी संदर्भात बोध करायला सांगितलंय, जे शिक्षण द्यायला सांगितलंय, ते एवढं तोडकं आहे. परिणाम हा होत आहे की ज्या वेळेस ते तरुण, ते लहान लेकरू तरुण वयामध्ये येतं त्यावेळेस जे ते प्रोड्यूस करतं, ते प्रोड्यूस काय करत आहे? जी पेरणी केलेली आहे तीच कापणीमध्ये प्रोड्यूस होत आहे, तेच बाहेर येत आहे. मग तेच जर बाहेर येत आहे, जी पोर आउट आहे, जे द्यायला पाहिजे, जे योग्य वयामध्ये द्यायला पाहिजे, काय देण्यात आलंय, जे तुम्ही पेरलेलं आहे त्याची तुम्ही जर कापणी करता तर तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन मार्क नाही आला पाहिजे. आपण आपल्या तारुण्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला लेकरं झाले, आपण त्यांच्या जीवनामध्ये काय पेरणी करत आहे? बापांनो, मुलांना चिडीस आणू नका. हे बाप कोण आहेत? हे बाप अधिकार गाजवणारे. हे बाप मुलांकड आणि पत्नीकड पाहत असताना हा एक शब्द आहे स्लेव्स म्हणून, जे जुन्या कालखंडामध्ये वापरण्यात येत होता की बिंग स्लेव्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. असे रिजिड लोक, कठोर लोक असायचे. पण एक ख्रिस्ती म्हणून ज्या वेळेस जबाबदारी येते, जे काही आपण वर पाहिलेलं आहे, पहिलं दुसरं आणि तिसरं वचन याच्यामध्ये, तर आई बाप मुलांना सांगण्यात आलं. पण ज्यावेळेस ही जबाबदारी येते त्यावेळेस त्या लेकरांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय असावा? मागणी एकच, मागणी ही आहे की तुम्ही त्यांना प्रभूचं शिक्षण आणि बोध वारंवार त्यांच्यामध्ये जर कोणत्या गोष्टीची तुम्हाला पेरणी करायची आहे तर ती एकच आहे, प्रभूचं शिक्षण, त्याचा बोध. प्रभूचं शिक्षण, त्याचा बोध. जर कोणत्या गोष्टीचं भय त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर ती एकच गोष्ट आहे, प्रभूचं शिक्षण, त्याचा बोध. प्रभूचं शिक्षण, त्याचा बोध. कारण येणाऱ्या कालखंडामध्ये जेव्हा तो किंवा ती, ते तुमचं लेकरू ज्यावेळेस ते मोठं होतं, प्रौढपणाकडे येतं आणि ज्यावेळेस आयुष्यामध्ये निवड करण्याच्या गोष्टी येतात त्यावेळेस तो काय निवड करेल, त्यावेळेस तो काय निवडेल? तर प्रभूचं शिक्षण आणि बोध. हे एवढं सोपं वाटतं का? नाही. हा प्रवास आहे. किंवा असं नाही हो लहानपणी आम्ही त्याला ना शिकवलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, झालं आमचं काम. हा प्रवास आहे, हा प्रवास आहे. आणि हा प्रवास तुम्हाला शेवटल्या श्वासापर्यंत करायचा आहे. कारण तुम्हाला जर असं वाटतंय कदाचित की नाही हो, एकदा आम्ही त्याला सांगितलं, अहो पाळक साहेब दिलं हो शिक्षण, चांगलं दिलं हो शिक्षण, आता काय झालं कुणास ठाऊक. तुम्हाला काय वाटतं, जो धूर्त आहे, जो ह्या जगावर राज्य करायला लागलाय, जो ह्या जगामध्ये पेटून सुटलेला आहे, तुम्हाला वाटतं की तुमच्या एका शिक्षणाने होऊन जाईल? शास्त्र म्हणतंय की तुझ्या लेकरा बाळांच्या मुखीत राहू दे, त्याच्या कपाळपट्टीवर राहू दे, त्यांनी मरुस्तपर्यंत कधीच विसरू नये. कारण त्यामुळे जी पेरणी आहे ती अनस्टॉपेबल आहे, जी तुम्हाला आणि मला करत राहायचे, वारंवार करत राहायचे. जर तुम्ही तुमच्या लेकरांबरोबर बसले आणि बोलू लागले तर कोणता विषय तुम्ही काढावा, कोणत्या विषया संदर्भात बोलावं, तर ते एकच, प्रभूचं शिक्षण आणि त्याचा बोध. प्रभूचं शिक्षण, त्याचा बोध. आई वडील म्हणून ज्या संततीची तुम्ही आणि मी अपेक्षा करत आहोत ती संतती कोणती असावी, ज्या संततीची तुम्ही आणि मी मागणी करत आहोत ती कोणती असावी? मलाखीचा ग्रंथ आपण बघूया. मलाखीचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय. मलाखीचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय
आणि वचन 14 पासून पुढं शास्त्रवचन काय म्हणतं बघा. मलाखीचा ग्रंथ याचा 2रा अध्याय वचन 14 पासून पुढं. तुम्ही म्हणता असं का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. ती तर तुझ्या सहकारिणी व तुझ्या कराराची पत्नी असून तीच बरोबर तू विश्वासघातकाने वर्तलायस. आता बघा इथं पुढे काय म्हणतात. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे असे कोणी कधी केले नाही. ज्याच्या ठाई आत्म्याचा अंश आहे असं कोणी कधी काही केलं नाही. तर काय करायला पाहिजे बरं? बघा काय म्हटलं. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? कोणी आहे काय? देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा. जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांकडे पाहता, ओ आमची मुलगी, ओ आमचा मुलगा, म्हातारपणाला आम्हाला आधार हो, आमच्याकडे म्हातारपणात बघू दे, आमची म्हातारपणात काळजी घेऊ दे. घेणार का रे बाबा आमची म्हातारपणात काळजी तू? म्हणून आम्ही तुला काय करतो, तुझा उदरनिर्वाह करतो, तुला घरात ठेवलेला आहे, तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे आपण पालक आहोत, आपल्याला जी लेकरं दिलेली आहेत, उद्देश फक्त हाच आहे की यांनी आपल्या जीवनामध्ये तारण प्राप्ती त्यांना व्हावी आणि त्यांना देवास अनुसरणारी संतती म्हणून ते उदयास यावे. जर या जगामध्ये ते जगत आहे, त्यांनी प्रकाश जो आहे त्यांचा, तो प्रकाश जगाला प्रदर्शित व्हावा. पृथ्वीवर जगत असताना ते मीठ म्हणून त्यांनी जगावं. आणि यासाठी तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? परमेश्वराचं शिक्षण, त्याचा बोध. शिक्षण बोध, शिक्षण बोध. ही काय एवढी अशीच घडणारी घटना आहे काही नाही. सवार तुम्ही एक आई, एक वडील या नात्यानं आपल्या मुलांसंदर्भात वारंवार प्रभूकडे गेलं पाहिजे. हो मी एकदाच प्रार्थना केली, खूप झालं. हो मी एकदाच त्याला सांगितलं, एकदाच संपलेलं आहे. नाही, हा प्रवास आहे आणि जो करत राहायचंय ते तुम्ही थांबू शकता का? नाही. डिसिप्लिन आणि इन्स्ट्रक्शन्स हे तुम्हाला वारंवार त्यांना द्यावे लागतील. आणि मग ते देत असताना बाळा ऐक रे, नको करू. काही काही पेरेंट्स असतात, मी माझ्या मुलीला एकदा पण हात लावला नाही. नाही बाबा, मी नाही मारलं. नीतिसूत्रे याचा 13वा अध्याय आणि 24वे वचन. नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि 24वे वचन. कोणीतरी जोरात पट करून वाचा. जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी आहे. तो कोण आहे? तो वैरी आहे. ओ माझा मुलगा ना आता मोठा झालाय म्हणून मारत नाही मी त्याला. जोपर्यंत त्याचा विवाह होत नाही, जोपर्यंत त्याचा विवाह होत नाही, तो त्याच्या वडिलांच्या हाताखाली आहे. आणि वडील काय करतो? नाही बाबा, मी नाही, कधीच नाही मारलं त्याला. मी तिला तर मी हातच नाही लावला. खूप नाजूक आहे. नाजूका काय काय करते माहितीये का? समजून घेणं आवश्यक आहे. शास्त्र जर म्हणतं तो वैरी आहे आपल्या मुलाचा, वैरी आहात तुम्ही. तुम्हाला जर कळतंय की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा यथागतीनं वागत नाही, डिसिप्लिन करणं आवश्यक आहे शास्त्रानुसार. कारण का, जर तुम्ही त्यांना परमेश्वराचं योग्य ते शिक्षण दिलं नाही, हे या ठिकाणी हे नाहीये बरं का की बापाचा इगो हर्ट झाला, आईचा इगो हर्ट झाला म्हणून त्याला आम्ही ताडण करावं. रॉंग. एकदम वाईट पेरेंट आहात तुम्ही. म्हणून माझा इगो हर्ट झाला तर त्याला हाणतो मी, आता त्याला मारतो मी, मला आता सहसैनी होत आहे. तुम्ही कठोर आहात, रिजिड आहात पेरेंट्स म्हणून, बाप म्हणून. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या लेकरांकडे पाहता किंवा त्यांना शासन करता, उद्देश काय आहे की त्यांनी परमेश्वराच्या शिक्षणाचा अनादर केलेला आहे का? तुमचा फोकस काय असावा? काय म्हणून त्यांना तुम्ही डिसिप्लिन लावावा? कोणत्या गोष्टींद्वारे तुम्ही त्यांच्याकडे पाहावं? फार आवश्यक आहे.
काही जण उगाचच करू लागतात, उगाचच कठोरपणा दर्शवू लागतात. दोन नाण्याच्या बाजू आहेत. एक जण उगाचच करायला लागतो कठोरपणा, आला घरात त्रासाच, असा रे तिकडा, ऍटिट्यूड एकदम वेगळाच आहे. एक जण असा आहे, माऊ कधीच नाही मारत मी, सुधरतील सुधरायचं असेल तर, ते बाप सुधरवल त्यांना सुधरायचे असतील तर. तू काय करतो? मी काय नाही करत, मी शांत बसतो. वैरी आहे. अहो कुत्र्याला पण पिल्ली होतात आणि ती पिल्ली वाढतात. त्यांना माहित आहे कधी दूध प्यायला यायचं असतं, दूध प्यायचं आणि जायचं आणि रोडवर मोठी होतात. तुम्हाला झालेली लेकरं काय आहेत? मला झालेली लेकरं काय आहेत? गॉड हॅज स्पेशली अपॉइंटेड अस. का? प्रभूच्या शिक्षणात भयात त्यांनी वाढावं. जगासंगती त्यांचं कंपॅरिझन करू नका. दे आर डिफरंट, दे आर कॉल्ड टू बी डिफरंट. आणि त्यासाठी त्यांना तुमच्याकडे दिलेलं आहे. जो कोणी छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय. मी हे तुम्हाला बोलत असताना माझ्याकडं माझ्या लेकरांना करत असलेल्या पेरेंटिंग संदर्भात असंख्य उदाहरणं आहेत, पण मला तुम्हाला ती द्यायची नाहीत. पण पेरेंटिंग इज मस्ट. तुम्ही योग्य प्रकारे डिसिप्लिन करणं त्यांना गरजेचं आहे. इब्रिलोकासपत्र याचा 12वा अध्याय वचन 5 पासून पुढे जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन संदर्भात लिहिलेलं आहे. आणि डिसिप्लिन कसा असावा काय म्हणतो बघा तो लेखक. इब्रिलोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 5 पासून पुढे त्याच्यामध्ये लिहिलं आहे, जो बोध पुत्राला करावयाचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला आहे काय? तो लेखक म्हणत आहे इब्रीच्या लोकांना की जसा पुत्राला बोध करायचा होता तसा मी तुम्हाला केला तो तुम्ही विसरला का? माझ्या मुला प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको. माझ्या मुला प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको. तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेस पॉल मंडळीकडे बघतो त्या वेळेस तो पाहत असताना एक वडील या नात्यानेच बघतो. आणि स्वतःला ज्यावेळेस रिलेट करतो त्यावेळेस तो तसंच रिलेट करतो. काय म्हणत आहे तो? प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको. जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना यथायोग्य रीतीने शिक्षण देता, तुम्हाला जसं हवं आहे, तुम्हाला जसं वाटतंय मग त्यांनी तसं राहावं असं नव्हे, तर प्रभूला काय उचित आहे आणि त्यांनी राहावं या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पहा. आणि इथं चुकत आहे पेरेंटिंग, इथं चुकत आहे ख्रिस्ती विश्वासाचं. लोक त्यांच्याकडे कशा दृष्टिकोनातून पाहत आहेत? पेरणी काय केलंय माहितीये काय? माझा बाबू, माझं सोन्या, आणि ते सोन्या आज चर्चला येत नाही. ते सोन्या तसंच ठम्यासारखं बसलंय. का? तर जगाची काहीतरी वेगळीच पेरणी त्याच्यामध्ये झाली आहे. तिच्यामध्ये काहीतरी वेगळीच पेरणी झाली आहे. जे भय देवाचं द्यायला पाहिजे दिलंच नाहीये. मग काय प्रोव्हाइड केलंय? जगातील प्रत्येक गोष्टी प्रोव्हाइड केल्या. मग आज ते काय करतंय? आज ते चौताळलंय. त्याला आज जर बोलायला गेलं तर ते उलट बोलतोय. तुझं बघा, माझं मी बघतो, मला काय शिकवताय? ज्ञान शिकवू नका, तुमच्यापेक्षा चांगलं माहित आहे. बहुतांश ज्यावेळेस मी पूर्ण महाराष्ट्रात फिरत असतो बहुतांश वेळेस मी हे पाहिलेलं आहे. आणि मग एकच गोष्ट उरते, काय माहितीये का? येऊन बोलणं, पाळक साहेब सगळं झालंय, प्रार्थना करा. म्हणजे सगळं झालंय, सगळं आम्ही केलंय, आता तुम्ही प्रार्थना करा. आम्ही पेरणी केली आहे, तुम्ही प्रार्थना करा. बिंग पेरेंट्स, मला तुम्हाला सांगू द्या, व्हॉट विल सेव्ह देम? युअर रिपेंटन्स, तुमचा पश्चाताप, की हो प्रभू आम्ही आमच्या लेकरांसंदर्भात चुकलो, आम्ही पाप केलं, आम्हाला क्षमा कर. मी माझ्या लेकरांसंदर्भात पातकी, मी दोषी, प्रभू मला क्षमा कर. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. काय पेरणी केली आपण, काय पेरणी करत आहोत आपण, फार आवश्यक आहे.
ओक्साबोक्शी रडण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण का? विचारणा होणार आहे, आपल्याकडून विचारणा होणार आहे. मी तुम्हाला आज हा संदेश देतोय. मी 2 मुलांचा बाप आहे. माझी पत्नी 2 मुलांची आई आहे. वी आर व्हेरी अवेअर की हे जग नाशवंत गोष्टींनी भरलेलं आहे. एव्हरी टाइम तुमची लेकरं या भयान वस्तुस्थितीच्या हातामध्ये आहेत. व्हॉट विल सेव्ह देम? द ट्रुथ. आणि हे एकदा सांगू नये का? बिलकुल नाही. एव्हरी टाइम, एव्हरी डे, एव्हरी सेकंड you need to be so watchful being parents. आवश्यक आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. मग पॉल म्हणतो, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, ज्या पुत्राला तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो. इन व्हॉट कॉन्टेक्स्ट तो बोलत आहे? हा लेखक जो आहे, इन व्हॉट कॉन्टेक्स्ट तो बोलत आहे? तो बिलकुल या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतो. वचन 5, जो बोध पुत्राला करावयाचा तसा तुम्हाला तो केला, तो विसरला काय? इन दिस कॉन्टेक्स्ट तो बोलत आहे. पुत्राला जो बोध करावाचा जो मी केलेला आहे तो तुम्ही विसरला का? प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको करू. इन सेम लाईन आई वडील म्हणून तुम्ही कधी आपला हात आवरता घेऊ नका, आपलं बोलणं आवरता घेऊ नका. गॉड हॅज अपॉइंटेड यू ओव्हर देम. त्यांना तुमच्यावर नाही केलं. मी अनेकदा बघितलंय की ना, जेव्हा लेकरं मोठे होतात ना तेव्हा आई वडील घरात हळू बोलायला, राग येतोय, हळू बोला. एका घरात मी गेलो, मला आठवतं, आणि मग पालक साहेब हळू बोला का? माझं पोरग झोपलंय. म्हणजे लिटरली भय घरामध्ये. कुणाचं? मुलांचं. म्हणजे चर्चला चल म्हणाला आई वडील घाबरलेत. का बरं? पेरणी आम्ही तशी केली हो. काय आपण पेरत आहे त्यांच्यामध्ये? जेव्हा मुलगा अयोग्य मार्गाला जात आहे, काय योग्य शिक्षण आपण त्यांना देत आहे? काय त्यांच्यामध्ये आपण पेरलेलं आहे? काय आपण कापणी करायला लागलोय त्यांच्यामध्ये? प्रभूचं वचन म्हणतं, शिक्षणासाठी तुम्ही सहन करत आहात. देव पुत्रावर तसा तुम्हा बरोबर वागतो. ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? आवश्यक आहे हे. मला एक गोष्ट आठवते, फक्त एक उदाहरण ते सांगतो. जेव्हा लेकरं लहानाची मोठी होतात, मला अजून ती घटना लक्षात आहे. माझ्या दोन्ही लेकरांसंदर्भात हे घडलेलं आहे. ठीक आहे, एकदम लहान असतात लेकरं, तर त्यांचा एक गेम असतो लहान लेकरांचा. ओके, तो गेम काय माहितीये का? तो गेम हा आहे गालावर मारायचं. लेकरं जेव्हा लहानाची मोठे होतात त्यांचा एक गेम असतो. त्यांना माहित नसतं हा गेम आहे, चुकीचं आहे. ते काय करतात? फर्स्ट थिंग ते करतात, हात घेतात आणि गालावर मारतात मम्मी पप्पाच्या. आणि मम्मी पप्पा काय करतात? मग अडवतात. मग अडवलं ना, मग त्यांना समजतं की ओके हा गेम आहे. मी मारणार, मम्मी अडवणार, मी मारणार, पप्पा अडवणार. वाव, काय गेम आहे. मग ते मारायला सुरुवात करतात. टप, मग ते हसतात. चांगला गेम आहे, आवाज पण येतो आणि लागत पण नाही. पकडतात, वाव छान गेम आहे. मग त्यांचा गेम स्टार्ट होतो. मग गालावर मारतात, पकडायचं, गालावर हसतात. मग ते वाव. विसरू नका बरं का, डिप्रायवेट, भ्रष्टता भरलेली आहे जन्मापासून आपल्यामध्ये. लेकरांमध्ये पण ते आहे, हात उगारायचा आणि मारायचा. मग पप्पांना गोड वाटतं, आता बघा पप्पांना ही मारते, आता बघा पप्पांना मारतो. काय छान शिकवण आहे. वा वा वा. आय स्टील रिमेंबर, जेव्हा मोठ्या मुलाने याची सुरुवात केली त्या वयामध्ये मी त्याच्या हातावर एकदम जोरात मारलेलं होतं. आणि त्याला समजलं की ओके हे मारलं की इथं लागतं, स्वतःला पण लागतं, मग मारायचं नाही. सेम त्या मंथ्स मध्ये माझ्या छोट्या मुलानं पण तेच त्याच्या मामापासून करण्याचा प्रयत्न केला, की चाप करून मारलं आणि तिला जोरात लागलं. मग मी त्याचा हात पकडला, त्या हातावर जोरात मारलं. त्याला समजलं की ओके ठीक आहे, हे असं केलं तर लागतं मला पण.
मला हे करायचं नाहीये. आपल्याला गोड वाटतात अनेक गोष्टी, लहान असतात ना. समजून घ्या, दे टू आर डेप्रावेट. ते सुद्धा भ्रष्टतेनंच भरलेले. ते गोंडच दिसतात, गोड दिसतात. आपण बघितलं ते मध्ये ह्याचा व्हिडिओ होता सचिन राष्ट्राचा, ती किती स्मार्ट आहे ना. कसं मला त्यानं घ्यायला पाहिजे बापानं माझ्या. मग मी काय करू, मग तुम्ही बघा तुझं डोकं किती आहे की आता मी मग रडलं की मग हा बरोबर मानल. तुम्ही विचार करा, प्लॅन्स किती आहेत. हा एवढंच अजून, पण डोकं किती चालतंय. फुल भ्रष्टतेने भरलेलं आहे प्रत्येक जण. लक्षात घ्या, या लेकरांना आपण वाढवत आहे. आणि मला तुम्हाला सांगू दे की वी टू आर भ्रष्ट. आपण पण भ्रष्ट, ते पण भ्रष्ट, आणि आध्यात्मिकते चालवायचं किती कठीण आहे. प्रभूच काय तो आपल्याला सांभाळेल. त्यामुळे जर आपल्याला कुठे जायचंय तर प्रभूच्या चरणाजवळच जायचंय, पर्याय नाहीये दुसरा. तिथं जायचंय, तेच सांगायचंय, वचनात त्यांना तसंच वाढवायचं. आपलं पाचारणच त्यासाठी आहे. ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत, अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र आहात. तुम्ही बाहेरचे असणार तर तुम्ही शिक्षा करत नाहीये. शिवाय शिक्षा करणारे असे आपल्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरली, तर आपण विशेष करून जो जीवात्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय. म्हणजे ज्याची भीड आपण धरतो या जगामध्ये, धरायला पाहिजे का? हो, धरायला पाहिजे. त्याचा भय असायला पाहिजे का? असायला पाहिजे. जर तो आपल्याला योग्य शिक्षा करत आहे, जर तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहे, जर तो आपल्याला योग्य डिसिप्लिन लावत आहे. हे बापांनो, मला तुम्हाला सांगू दे, तुम्हाला आपल्या लेकरांना डिसिप्लिन लावणं आवश्यक आहे. आवश्यकच आहे. हे माझं काम नाही आहे, हे बाईचं काम आहे, हे आईचं काम आहे. ऐक ग, तुझं पोरगा असं करतंय. नाही, यू नीड टू टेक अ स्टँड. आईला दिसत आहे, आईनं स्टँड घ्यायला पाहिजे. मी आता पप्पांना सांगते, मी आता मम्मीला सांगतो, नाही. यू बोथ आर टुगेदर. टेक अ स्टँड, गिव्ह डिसिप्लिन. आणि ख्रिस्त सदृश्य तो डिसिप्लिन असावा, देवाला आवडणारा. तुमच्या इगोजला नाही बरं का, माझ्या इगोला शांत करायचं आहे मला, आता ह्याला हाणतो नाही. प्रभूचे इच्छे काय आहे, प्रभू काय सांगत आहे त्या दृष्टिकोनातून बघा. वचन काय म्हणत आहे, कारण त्यांना मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली, पण त्याने केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून केली. कोण करत आहे? देव स्वतः. कुणाला अपॉइंट केलंय? तुम्हाला आणि मला, पेरेंट्स म्हणून. काय इच्छा आहे की तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना त्याच्या पवित्रतेमध्ये चालवावं, त्याची पवित्रता त्यांना दाखवावी. आपली अपॉइंटमेंट फार महत्वाची आहे. जे शिक्षण आपल्या लेकरा बाळांना द्यायचंय त्याच्या पवित्रतेविषयी द्यायचंय, आणि मग त्याच्यामध्ये काही येऊ देव, थांबू नका. त्यांना शिक्षण देण्याचं बंद करू नका. कंटिन्युअली गिव्ह देम द टीचिंग्स. फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. इथं चुकायला नको. कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी जास्त तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. जे तुम्ही इथं बसलेले आहात, कदाचित मुलं आहात, आणि तुमचे आई वडील जर तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं योग्य ते शिक्षण देत आहेत, कदाचित तुम्हाला शिक्षा देत आहेत, शासन करत आहेत. आता बघा, कोणतीही शिक्षा, वाव मला मारलं, काय मज्जा आली माहितीये का, हा 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 पप्पा परत एकदा टोले असू देत. रोज दिले तर मिठाई सारखं नाही वाटत ना. आज गोड लागली, उद्या पण गोड लागणार, द्या. नाही, तुम्हाला खेदाची वाटते, दुःखाची वाटते, तुम्हाला पेन होतो, तुम्हाला वाईट वाटतं, वाटतं की नाही. कदाचित तुमची आई, तुमचे वडील आबोला धरत असतील. प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, आबोला धरतील. पण जर ती तुम्हाला तात्कालिक आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते, तुम्हाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला, पण हे का करत आहे, जर ह्याचा विचार जर तुम्ही केला, जर ते देवभिरू तुमचे पेरेंट्स आहेत तर
का करत आहेत ते, तर तुम्ही पवित्रतेमध्ये त्यांचे भागीदार व्हावे म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आणि या शिक्षेचा तुम्ही अनादर करावा का? बिलकुल नाही. प्रभूला अधिक जास्त समर्पित कसं होता येईल तो प्रयत्न तुमचा असावा. त्यामुळं आई वडील जी जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे पेरेंट्स म्हणून, ती जबाबदारी फार क्लिअर आहे की तुम्ही आणि मी आपल्या लेकरांना प्रभूचं शिक्षण द्यावं, प्रभूच्या शिक्षणामध्ये चालवावं आणि त्याचा बोध आपण त्यांना द्यावा. त्यांना जगातील शिक्षण आणि जगामध्ये कसं जगावं हे सांगत बसू नका बरं का. कारण जगामध्ये त्यांनी कसं जगावं हे त्यांच्यामध्ये जे आहे ना ते त्यांना शिकवते. कारण जे भ्रष्टतेने ते भरलेले आहेत ते ह्या जगातच चाललेत. तुम्ही त्यांना अजून छान जगात कसं जगायचं शिकवायला जाऊ नका. तुम्हाला त्यांना मारून मुक्तून, कारण तिकडे त्यांची मूळ धावच तिकडे जगामध्ये. तर त्यांना ज्या दिशेला तुम्हाला वळवायचं आहे, ज्या दिशेला त्यांना आणायचं आहे ते फक्त आणि फक्त प्रभूचं शिक्षण आहे. त्यांना जगातील शिक्षणामध्ये प्रौढ बनवायला जाऊ नका. त्यांना प्रभूच्या शिक्षणामध्ये कसं प्रौढ होता येईल तो प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही काहीही किंमत मोजा, काहीही किंमत मोजा. त्यांना त्या गोष्टीसाठी आपल्याकडे देण्यात आलेलं आहे. कोणतीही किंमत बरं का, मी तुम्हाला सांगतो कोणतीही किंमत. तुम्ही एक उदाहरण तुम्हाला देतो ह्या किमतीबद्दल, म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही जर मॉलमध्ये आपल्या लेकरा बाळांना घेऊन जाता आणि तुमची लेकरं मला मला बर्गर पाहिजे, मला अमुक पाहिजे, आणि तुम्ही असेच पैसे खर्च करता. वाव, काय पाहिजे सांग? मम्मी मला आयफोन पाहिजे. घे बाळा, बाळा का मग हे पाहिजे, पप्पा ते पाहिजे, आणि तुम्ही ओ वा किती चांगलं आहे द्यायला सुरुवात करा. अँड वेन इट कम्स टू स्पिरिच्युअल लाईफ आणि आध्यात्मिक जीवन, बाळा कदाचित ना नको करू तू हे, काय प्रभूचं शिक्षण बायबल कॉलेज नको. हा बाळा, काही गरज नाही बरं का. का बरं? काही नाही आहे रे त्याच्यामध्ये, तुला पैसा अडका मिळणार नाही. प्रभूचं शिक्षण बायबल स्टडीज नको. हा बाळा, तिथं नको, क्लासेसला जा. जे पेरायला पाहिजे ते न पेरता काहीतरी अन्य गोष्टी, विचित्र गोष्टी जर पेरायला लागला, आणि कंपॅरिझन काय चालू आहे, हे आमचं लेकरू आध्यात्मिकतेमध्ये वाढावं. ज्यावेळेस बायबल घेण्याची वेळ येते, आपण जाताना काय डिस्काउंट आहे का नाही याच्यात, आणि बर्गर घेताना, मोबाइल घेताना डिस्काउंट, अरे वो नहीं, कितना भी महंगा रहने दो, चलता है. बेस्ट टू बेस्ट कॉलेज, बेस्ट टू बेस्ट क्लासेस, अरे आपण धडाडीने टाकायला लागतो. पैसे किती पाहिजे सांगा. आणि चर्चला 2 तास 3 तास, नाही बाळा क्लासेस आहेत ना जातो, नाही बाळा अमुक का ना जा. समजायला पाहिजे आपण पेरणी काय करतो. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. आदवयचे ना, आदवयचे संडेजला एक्झाम्स असतात क्लासेसच्या. ओके, आम्ही हे कधी बोलत नाही, तुम्हाला सांगितलं नाही. संडेजला त्याच्या एक्झाम्स असतात, आणि तो संडेजच्या एक्झाम्स त्याच्या क्लासेसच्या सगळ्या बंक करतो. का माहित आहे? बिकॉज ऑफ चर्च. वी डोंट अलाव हिम टू गो, आणि त्याला पण आवडत नाही जायला. तो म्हणतो चर्च सोडून कशाला जाऊ. एव्हरी संडे, आणि सुट्ट्या असल्या कारणानं ते क्लासेसवाले त्याच दिवशी ठेवत असतात सगळ्यांचे, नाही जात. कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स चाललाय आपला, कोणत्या गोष्टीला आपण देत आहे इम्पॉर्टन्स, आवश्यक आहे समजायला पाहिजे आपण की आम्ही कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स, महत्व देत आहे. बिईंग अ पेरेंट आम्ही काय करायला लागलोय, कशाची पेरणी करत आहे. जेव्हा आपल्यातल्या मुली विवाह करून इतर घरांमध्ये जातील, जेव्हा मुलं आपल्या विवाह करून मुलींना आणतील, जेव्हा ते त्यांचं पेरेंटिंग करायला लागतील, ते कशा प्रकारचं पेरेंटिंग करतील, जे तुम्ही केलंय. तुम्ही कशा प्रकारचं पेरेंटिंग केलंय, जगामध्ये जसं पेरेंटिंग असतं तेच केलं. कशाला महत्व चाललंय आपलं, कशाची ओळख आपण करून द्यायला लागलोय आपल्या लेकरा बाळांना. आणि कोणी असं बोलू नका बरं का, अहो अजून लहान आहे हो, बाळच आहे हो, अजून छोटच आहे हो. नाही बरं का, तुम्हाला असं वाटतंय छोट आहे,
तुम्हाला असं वाटतंय बाळ आहे, मी तुम्हाला म्हटलं खूप स्मार्ट आहेत, खूप स्मार्ट आहेत, मोठं झाल्यावर समजेल. मला एक मजेशीर गोष्ट आहे. ओके, एक गोष्ट काय माहिती आहे का, जेव्हा माझा आणि हिचा विवाह झाला त्यावेळेस आम्ही ना असं, अजून मला ती गोष्ट आठवते, आम्ही जेवत होतो आणि ते प्लेट सिस्टम असते, आणि प्लेट सिस्टम असते म्हणून कधीही मी आणि ही कुठे गेलो तर आम्ही 2 प्लेट घ्यायचं टाळत असतो, यासाठी दुसऱ्यांना ज्या ठिकाणी आपण गेलोय त्यांना त्रास नको व्हायला फायनान्शियल. तर आम्ही म्हणतो की 1 प्लेटमध्ये आपण खाऊ शकतो, तर आम्ही 1 प्लेटमध्ये त्यावेळेस खात होतो. तर एक एक कपल आलं एकदम स्टाईलमध्ये, असं काही नवरा बायको आला, हे आहे ना एका प्लेटमध्ये जेवण आणि प्रेम आहे ना, ते असं फक्त एक 7-8 महिन्याचं असतं. जेव्हा तुम्ही अजून मॅच्युअर्ड व्हाल ना, हे उरत नाही असं. आणि आम्ही पाहत आहे की इट नेव्हर बीन डिक्रीज, जे प्रभूचं प्रेम आहे आमच्यामध्ये ते ऑलरेडी इन्क्रीज होत चाललेलं आहे. आणि आता आमच्या लग्नाला अराउंड 17 इयर्स होतील, तर हे प्रेम डिक्रीज नाही झालं. अनेक अनेक लोक, अनेक 17 ना 18 इयर्स, ओके. तर हे डिक्रीज नाही होत आहे, इन्क्रीज होत. ओके, तर देव जो आहे तो दयाळू आहे. मग आज जेव्हा ते लोक भेटतात, हा होतंय, असं होत असेल, ठीक आहे. इन सेम लाईन ना ज्यावेळेस लेकर झाले आम्हाला, हो हे आताच ठीक आहे, देव 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 देव, थोडे मोठे उदेत बघा कसं होतं. इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी आहे देवबापानं तुम्हावर दिलेली, की तुम्ही कशा रीतीने त्यांना डेव्हलप करता. एव्हरी टाइम डोंट थिंक दॅट दे आर स्मॉल, दे आर स्मॉल, दे आर स्मॉल. नाही, मी म्हणत आहे ना की आम्ही जे पेरेंटिंग करायला आम्हाला ठाऊक आहे. सध्या जो आद्विक जे बोलत असतो, त्याच्या अगोदर जे बोलत असतो ते कसं असतं, टॉक कसे असतात. काही वर्षांअगोदर, 3 वर्षांअगोदर हा फर्स्टला होता, फर्स्ट की सेकंडला, आणि आम्ही ह्याला सोडायला चाललेलो, मी आणि माझी वाईफ. तर दुसरीतली मुलं रिक्षात बसलेले, ओके, सेकंड स्टँडर्डची मुलं रिक्षात बसलेले, आणि OLPS आणि अँथनीस मागं पुढे आहेत स्कूल. तर अँथनीस फक्त मुलींचं आहे आणि OLPS फक्त मुलांचं स्कूल आहे. तर कधी जर हे स्कूल सुटले ना तर असं वाटतं की एकच स्कूल सुटले आणि सगळे बाहेर येतात. मग अँथनीसच्या मुली आणि OLPSची मुलं एकत्र सुटतात, एकत्र स्कूल असतं. सेकंड क्लासची मुलं रिक्षात बसले, आणि मी आणि ही दोघं जण आद्विकला पकडून स्कूलमध्ये नेणार. नेत असताना रिक्षामध्ये जी 2 मुलं होते ना, सेकंड स्टँडर्डची पोरं बरं का, बसले, आणि तिथून 3-4 मुली अशा पास झाल्या, छोट्या छोट्या, त्या आपण स्वीट 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 पास झाल्या. ती आतली 2 मुलं काय म्हणतात, घ्या क्या रे मस्त आहे ना एकदम, सेकंड स्टँडर्डची पोर आहेत. होय, आपण गोंडस पोर आहेत आमची, खूप लहान लहान आहे तो, काय सांगू तुम्हाला. नाही, मी तुम्हाला हा इन्सिडेंट सांगत आहे की जग कसं इन्फ्लुएन्स करायला. अँड व्हॉट, तुम्ही काय इन्फ्लुएन्स करताय त्यांच्यावर, त्या जगातील गोष्टी काय इन्फ्लुएन्स करायला पाहिजे. प्रभूचं शिक्षण आणि बोध, काय आपली अपॉइंटमेंट आहे, प्रभूचं शिक्षण आणि बोध, फोकस तिकडेच हवाय आपला. त्यामुळं त्यासाठी तुम्ही कोणत्या एक्सटेंडला जावं, एव्हरी एक्सटेंड, टू टीच देम अबाउट द लॉर्ड अँड हिज लव्ह अँड हिज ग्रेस अँड हिज मर्सी. आणि ते करत असताना त्यांना वारंवार तुम्ही प्रभूच्या शिक्षणाकडे यावं, ही आपली अपॉइंटमेंट आहे. त्याचबरोबर आता मुलांना काय सांगण्यात आलेलं आहे, हो फार इम्पॉर्टंट आहे. मुलांसंदर्भात काय म्हटलेलं आहे, ओबे. मुलांना सांगितलेलं आहे की ओबे युअर पेरेंट्स, आई वडिलांचा आज्ञा पाळा. हो, मग मुलं येतात म्हणा, आमच्या आई वडील बरोबर नाहीत म्हणून आज्ञा नाही पाळत. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. प्रश्न हा नाही की माझे आई वडील कसे आहेत. प्रश्न हा आहे की शास्त्राचं शिक्षण काय म्हणतं. शास्त्राचं शिक्षण हे सांगतं की तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. ओबे युअर पेरेंट्स इन द लॉर्ड. कारण प्रभूची शिक्षण तुमच्याविषयी हेच आहे. प्रभूची मागणी तुमच्या संदर्भात हीच आहे. तुम्ही पहा काय म्हटलेलं आहे ह्या वचनात, म्हटलेलं आहे की मुलांना आपल्या आई बाबांच्या आज्ञा
प्रभू मध्ये माना, कारण ते योग्य आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 20 वचन, कोलोशियन्स चॅप्टर 3 वर्स 20. काय म्हणतं बघा, कोलोशियन्स चॅप्टर 3 वर्स 20. फार इम्पॉर्टंट त्या ठिकाणी बोले, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बाबांची आज्ञा माना, हे प्रभूला आवडतं. इथं बसलेल्या प्रत्येक तरुण मुलाला, मुलीला, लहान लेकरांना माझा प्रश्न आहे की काय तुम्ही प्रभूवर प्रेम करता काय? आणि जर तुम्ही म्हणता हो आम्ही प्रभूवर प्रेम करतो, ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो त्याला संतुष्ट करायचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्हाला माहित आहे प्रभू संतुष्ट कधी होतो? जेव्हा तुम्ही तुमच्या आई बापांच्या आज्ञा मानता. ओबे युअर पेरेंट्स, कारण हे प्रभूला आवडतं सर्व गोष्टीत. किती जबरदस्त आहे बघा. सर्व गोष्टीत काय दर्शवतं माहित आहे? जशी पत्नी आपल्या पतीला सबमिसिव्ह होते, सबमिट होते, इन अ सेम लाईन मुलांना आता सांगितलंय तुमच्यामध्ये आत्मा आहे, तुमचं प्रभूवर प्रेम आहे. हो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा माना, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा माना. का बरं असं सांगण्यात आलेलं आहे? का बरं हे बोलण्यात आलेलं आहे? कारण वचन म्हणतं की ओबेइंग पेरेंट्स इज सेम लाईक ओबेइंग लॉर्ड हिमसेल्फ. कारण बिकॉज ही हॅज अपॉइंटेड गॉडली पेरेंट्स अपॉन यू. देवानं अपॉइंट केलंय कुणाला? अहो तुमच्या आई वडिलांना. कशासाठी? की जसा तो तुम्हाला आणि मला मार्गदर्शक करतो त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. होशेयाचा 14वा अध्याय 9 वचन, आणि त्या वचनाचं एकदम राईटली ते मीन आहे की त्यांना अपॉइंट केलेलं आहे. होशे सांगतो की काय अपॉइंटमेंट आहे आपली. हॉनर देम, ऑनरिंग देम. बिलकुल तसंच आहे मुलांनो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा प्रभूमध्ये मान्य करा. ऑनरिंग देम मीन्स व्हॉट? आपल्याला आढळतं की या ठिकाणी हे वचन जे आहे ना, का ऑनर करायचंय? मुलांनो लक्ष द्या, आवश्यक आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. एक कॉमेंट्री मध्ये जो एक थिओलॉजियन आहे तो असं म्हणतो की पॉल डेलिबरेटली ज्यावेळेस आई वडिलांचं या ठिकाणी बोलतोय तर खूप ग्रेशियसली तो ती आज्ञा आठवून त्यांना देतो. म्हणजे आपण म्हणतो ना की पॉल असं मुलांना सांगत आहे, जे मुलं आहेत त्यांना बोलत आहे की ऍटलिस्ट रिमेंबर द कमांडमेंट. आपल्या आई वडिलांच्या आज्ञा माना. तो म्हटलं ऍटलिस्ट रिमेंबर द कमांडमेंट, कारण ती कमांडमेंट जी आहे ती कमांडमेंट फक्त ही अशी आहे की जी तुम्हाला आणि मला वचनयुक्त अभिवचन दिलेली आज्ञा आहे. म्हणून तरी लक्ष द्या, म्हणून तरी आई वडिलांची आज्ञा माना. ही वचनयुक्त आज्ञा ही पहिली आहे अनेक आज्ञांमधली. ही आज्ञा जी डायरेक्ट रिलेशनशिप वर बोलते आणि म्हणते की पहा ही वचनयुक्त आहे, तुम्हाला ह्यातून काहीतरी मिळणार आहे जर तुम्ही मानली तर. वाव, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, कारण प्रभूने त्यांना अपॉइंट केलं. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, आई वडील म्हणून कोणते आई वडील बरं? अहो जे आई वडील त्यांना पवित्रीकरणापर्यंत घेऊन जात आहेत आणि ज्या वचनाचं शिक्षण ते तुम्हाला देत आहेत, जर त्यांच्या आज्ञेत तुम्ही राहिला तर वचनयुक्त पहिली आज्ञा ही आहे की तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचं कल्याण होईल आणि पृथ्वीवर तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. कुणाला हवंय कल्याण? कुणाला हवंय पृथ्वीवर दीर्घायुष्य होणं? हो, मला हवंय पृथ्वीवर दीर्घायुष्य होणं, मला हवंय कल्याण. पॉल म्हणत ऍटलीस्ट रिमेंबर दॅट कमांडमेंट, ऍटलीस्ट रिमेंबर दॅट कमांडमेंट. कारण का? मुलांना लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे. कारण का? तो असं म्हणत आहे, एक्सोडस निर्गम याचा आपण फक्त आता वचन वाचूया बरं का. मुलांना लक्ष द्या आणि पट ही वचनं काढा. निर्गम याचा 21वा अध्याय 15व वचन आणि 17व वचन. निर्गम 21वा अध्याय 15व आणि 17व वचन मी वाचतो. कोणी आपल्या पित्यास अगर मातेस ताडण केले तर त्यास अवश्य जीवे मारावे. ही जी वचनं मी तुम्हाला काढून दाखवत आहे किंवा ही वचनं जी तुम्हाला आता मी सांगत आहे, ही वचनं फार महत्वाची आहेत मुलांना. जुन्या करारामध्ये ज्या आज्ञा होत्या आई वडिलांसंदर्भात
की आई वडिलांसंदर्भात मुलांचे नातेसंबंध कसे असावेत. का पॉल त्या ठिकाणी म्हणत आहे की मुलांना आपल्या आई वडिलांच्या आज्ञा माना? कारण जुना करार जे काही सांगत आई वडिलांसंदर्भात ते फार कठीण आहे. मुलांनो, जर तुम्ही आपल्या आई वडिलांबरोबर अशा रीतीनं वर्तला तर तुमचं काय होईल? काय पवित्र शास्त्र सांगत आहे? वचन म्हणत आहे बघा, जर कोणी 10 आज्ञा झाल्या आणि 10 आज्ञा झाल्या झाल्या 21व्या अध्यायाला सुरुवात झाली आणि 21व्या अध्यायाला सुरुवात झाली आणि मग या ठिकाणी मोशेला देवाचं वचन प्राप्त होतं आणि सांगण्यात येतं, जर कोणी आपल्या पित्यास अगर मातेस ताडण केले तर त्याला अवश्य जीवे मारावे. हे एवढं सिरियस आहे. ताडण केलं, आवाज वर चढवून बोललं, रागात बोललं, काय आहे आज्ञा? त्यांना अवश्य जीवे मारावे. मरणदंडाची शिक्षा. कुणाला? आई वडिलांसंदर्भात जर ताडण केलं त्यानं तर. हो, 17 वचन बघा. देन अगेन इट कम्स, असं येतं, कोणी आपल्या पित्यास किंवा मातेस शिव्याशाप दिले तर त्यास अवश्य जीवे मारावे. आपल्या आई वडिलांना शिव्याशाप दिले, अवश्य जीवे मारावं. जुन्या कराराची आज्ञा. मुलांनो, तुम्हाला देव ठाऊक आहे? हो, आम्हाला देव ठाऊक आहे. जर आम्हाला देव ठाऊक आहे, प्रभूची आज्ञा लक्षात घ्या. जुना करार हा अतिशय कठोर शासन करत आहे आणि म्हणत आहे, जर कोणी आपल्या आई वडिलांना ताडण केले त्यांना अवश्य जीवे मारा. कोणी आपल्या आई वडिलांना शिव्याशाप दिले त्यांना अवश्य जीवे मारा. अहो थांबा, लेवियाचा ग्रंथ 20वा अध्याय 19वा वचन. लेविय 20वा अध्याय आणि 9वं वचन. आपल्या पित्यास अथवा मातेस जो शिव्याशाप देईल त्याला अवश्य जीवे मारावे. जो आपल्या पित्यास अथवा मातेस शिव्याशाप देईल त्याचा रक्तपात त्याच्या माथी राहील. ओ बघा, फार कठीण शासन. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे बघूया आपण. मत्ती सुवर्तमान याचा 15वा अध्याय, या संदर्भात तो काय म्हणत आहे आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं प्रत्येक नियम, प्रत्येक आज्ञा स्वतःमध्ये पूर्ण केल्या आणि याविषयी तो शिक्षण देतो. 15वा अध्याय आणि वचन 3 पासून पुढं. माझी इच्छा आहे की वचन 1 पासून आपण वाचावं, समजायला मदत होईल. तो असं म्हणतो, मग यरुशलेमाहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वडिलांचा संप्रदाय का उल्लंघतात? कारण भोजन समय ते हात धुत नाहीत. अहो, वडिलांनी जो संप्रदाय दिलेला आहे, वडिलांसंदर्भात ज्या आज्ञा आहेत त्या पाळत नाहीयेत. वडील म्हणजे कोण? आमचे पूर्वज वडील, आणि त्यांना पण आम्ही तसाच मान देतो आणि ते त्या आज्ञेचा उल्लेख किंवा त्या आज्ञेची आठवण येशू ख्रिस्ताला करून देतात. जर संप्रदाय ते मानत नाहीत, वडिलांनी दिलेल्या आज्ञा पाळत नाहीत, त्यांना अवश्य जीवे मारावे. आणि त्यांनी तर संप्रदाय दिलेला आहे. मोशे आणि मोशेच्या सारख्या लोकांनी आम्हाला संप्रदाय दिलेला आहे, याजकांनी आम्हाला संप्रदाय दिलेला आहे. तुझे शिष्य ते मानत नाहीयेत. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे बघा. येशू ख्रिस्तांना म्हणतो, कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. कारण जो आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. ते आठवण करून देतात येशूला की बघ, ते वडिलांचा अवज्ञा करतायत, जे सांगितलेलं ते मानत नाहीयेत. येशू ख्रिस्त काय करत आहे बघा. येशू ख्रिस्तांना असं म्हणतो, परंतु तुमचे म्हणणे आहे की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मी तुला जे दिल्याने तुझे हित मत काढून झाले असते ते अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान न केला तरी चालेल. या प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायावरून देवाचे वचन रद्द केले. ते काय करत होते माहितीये का? येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्याची आठवण करून देतात इथं उपस्थित, आणि जेव्हा हा मेसेज संपूर्ण युट्यूब वरून जाईल त्या सगळ्यांसाठी, काही लोकांना असं वाटतं, काही जण असे पण असतात जे आपल्या आईचा आणि वडिलांचा सन्मान न करता, त्यांचं संगोपन, त्यांची काळजी न घेता त्यांना असं सोडून देतात. येशू ख्रिस्त काय करत आहे माहिती आहे त्यांना? येशू ख्रिस्त म्हणत आहे असे लोक आहेत बरं का, आणि ते कोणता कॉन्टेक्स्ट करत आहेत? ते म्हणत आहेत की आम्ही जे आईला आणि वडिलांसाठी जे खर्च करायला पाहिजे, जे काही त्यांची काळजी केला पाहिजे,
तो जी मिळकत आहे, तो जी पैसा आहे, तो आम्ही दान करतो आणि आमचं प्रतिफळ भोगत आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही ते लोक आहात जे संप्रदाय रद्द करतात. काही एक वर्ष, मला वाटतं 1 वर्ष 2 वर्ष अगोदर मला एका पालकांचा फोन आला आणि त्या पालकांचा फोन आला आणि ते पालक मला म्हणाले की माझी आई जी आहे ती विधवा आहे आणि माझं लग्न झालेलं आहे आणि लग्न होऊन आता मी माझ्या आईची काळजी घेत होतो, तिचं संगोपन करत होतो, कारण तिला कोण नाही. तर जेव्हा तिला आता कोण नाहीये तर मी तिची काळजी घेत असताना आता असं झालेलं आहे की माझ्या आईची इच्छा आहे की तिनं वेगळं राहावं. आणि हा फोन त्यांनी मला केला आणि मला सांगितलं की बाळासाहेब, तुमचं काय म्हणणं आहे? माझी आई आता म्हणत आहे की तिनं वेगळं राहावं. तर मी ते बोलणं ऐकलं त्यांचं आणि मी त्यांना माझा प्रतिप्रश्न केला, तुमच्या आईला आता का वाटत आहे की तिनं वेगळं व्हावं? नाही, तिला एकटं राहायचंय. मी म्हटलं, खरंच तिला एकटं राहायचंय? काय एकटं राहायला भाग पाडले? अनेकदा सो कॉल्ड आध्यात्मिकतेच्या नावाखाली किंवा त्या विचारसरणीमध्ये आपण आपली जबाबदारी आहे ना ती अनेकदा टाकून देण्याचा प्रयत्न करतो. मुलांनो, शिक्षणाचा अनादर करू नका. पवित्र शास्त्राचं शिक्षण म्हणत आहे की त्यांची काळजी घ्या. काळजी घेणं म्हणजे काय? त्यांच्या आज्ञेत राहणं एवढंच नाही. जेव्हा ते हतबल होत आहेत, जी जबाबदारी आहे ती जबाबदारी घेणं, त्या जबाबदारीने त्यांना पुढे घेऊन जाणं. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या संप्रदायाची आठवण करून म्हणतो, जे तुम्हाला करायला पाहिजे ते तुम्ही न करता तुम्ही म्हणता की ती जी घटना आहे, तो जो मिळकत आहे, तो जो पैसा आहे, तो आम्ही देवबापाच्या कार्याला देत आहे आणि काही मोठं होण्याचा प्रयत्न करताय. नाही, जी जबाबदारी आहे तुमची, ती जबाबदारी तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट आहे, त्यासाठी तुम्हाला पाचारण आहे. आपल्या आई वडिलांना सोडण्यासाठी नव्हे, तर वृद्ध काळात त्यांची काळजी घेण्यासाठी. विसरू नका, पॉल ज्यावेळेस विद्वांविषयी शिक्षण देतो आणि ज्या वयोवृद्ध झाल्या त्या विद्वांविषयी शिक्षण देत आहे आणि तिमोथेला तो असं म्हणतो की ज्या विद्वांची काळजी त्यांच्या घरचे घेत नाहीत त्यांची काळजी मंडळीनं घ्यावी, असं शिक्षण तो देत आहे. याचा अर्थ काय माहितीये का? द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चिल्ड्रन टू टेक केअर ऑफ देअर पेरेंट्स व्हेन दे गेट ओल्ड. आणि आपण पाहत आहे, विशेष करून मला एकदम वाईट वाटतं, अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये आज आई वडील जे आहेत त्यांची जबाबदारी मुलं घ्यायला तयार नाहीत. अ सॅडेस्ट पार्ट. मुलं घ्यायला तयार, सांभाळत नाहीत, लक्ष देत नाहीत. अनेक जणांवर पाहिलेलं आहे की हात उघडण्यात आलेत मुलांनी. जुन्या करारानुसार तर शास्त्र म्हणतं त्याला जीवे मारून टाका, देहांत शिक्षा द्या. नवीन करार आहे हो ख्रिस्तामध्ये, आपल्याला वाटतं किती देव करुणेनं भरलेला आहे. लेकरांनो, मी तुम्हाला सांगतो, तो कठोर देव जर तुम्हाला जुन्या करारात दिसतो, त्याच्यापेक्षा अग्नीनं भरलेला देव तुम्हाला नवीन करारात आहे. क्रोधानं भरलेला देव नवीन करारात आहे. दुरावस्था करणारा देव नवीन करारात आहे. आणि त्यामुळे शास्त्र आपल्याला म्हणतं की आपल्या आई वडिलांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. आज्ञा पाळणं ऍब्सोल्युटली. तुमचे आई वडील कशाला अपॉइंटेड आहेत? आमचे आई वडील यासाठी अपॉइंटेड आहेत की त्यांनी आम्हाला आध्यात्मिकतेचं शिक्षण द्यावं, त्यांनी आम्हाला आध्यात्मिकतेमध्ये चालवावं. देवबापाने जे अपॉइंटमेंट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी आम्हाला घेऊन जावं. ऍब्सोल्युटली दे आर बाउंड टू डू दॅट. आणि त्यासाठी ते कोणत्याही एक्सटेंडला जाऊ शकतात का? ऍब्सोल्युटली जाऊ शकतात. म्हणून मुलांना तुम्ही त्यांच्या शिक्षेचा अनादर करावा का? नाही. इन अ सेम लाईन मुलांसंदर्भात सांगण्यात आलेलं आहे की मुलांनो, त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांच्या आज्ञेत राहा. का बरं? कारण पहिली वचनयुक्त आज्ञा बिलकुल ती आहे
की तुमचं कल्याण व्हावं आणि तुम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य व्हावं. कसं व्हाल? त्यांच्या आज्ञेत राहा. ओबे देम. दे आर अपॉइंटेड. ओबे देम. अहो आता आमचं म्हातारं लय झालं हो, काय त्याला कळत नाही. सिट विथ देम, लिसन टू देम. ऐका त्यांचं काय म्हणत आहे ते तरी ऐका. त्यांच्यासाठी बसणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे. नो डाऊट हे गोष्ट लक्षात घ्या जे या ठिकाणी पेरेंट्स आहेत तुम्ही. नो डाऊट हे जग जे आहे ते पुढे चाललेलं आहे आणि अनेक गोष्टी अशा असतील ज्या आपण ज्यावेळेस वृद्ध होऊ आपल्याला कळणार नाहीत, आपल्याला समजणार नाहीत. पण आपल्या मुलांच्या तोडीच्या तोड देऊन ते शिकण्याचा पण प्रयत्न करू नका. कारण का ते जगाच्या प्रवाहामध्ये त्यांना अधिक जास्त गोष्टी समजत असतील. नो डाऊट. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जे पेरेंट्स आहेत तुम्ही कशामध्ये प्रौढ असावं? तुम्ही आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रौढ असावं. यासाठी की त्या प्रौढतेमध्ये तुम्ही असताना तुमच्या लेकरांना ज्यावेळेस तुम्ही हांतरुणावर खिळलेले असाल, तुमच्यामध्ये बोलण्याची पण क्षमता नसेल, तोडके तोडके शब्द तुम्ही बोलत असाल, तेव्हाही जर तुमच्या मुखातून काही बाहेर यावं तर ते आध्यात्मिक मार्गदर्शनच असावं. आणि यासाठी आई वडील म्हणून तुम्हाला आत्तापासून तयारी करायची. आणि अशा आई वडिलांच्या आज्ञेत राहायला प्रभूने सांगितलेलं. तुम्ही तुमचं प्रौढत्व वाढवा आई वडील लोक हो. आणि त्याचबरोबर मुलांनो तुम्ही त्यांच्या आज्ञा पाळा. का बरं? तुम्हाला कल्याण व्हायला पाहिजे. जनरसली पॉल हे वचन काढतोय बरं का. मला फार अद्भुत वाटतं पॉलाची गोष्ट की तो पटकरून हे ऍटलीस्ट रिमेंबर दिस कमांडमेंट, हे तरी आठवा की वचनयुक्त आज्ञा आहे ती. काय आज्ञा आहे? की तुझं कल्याण होईल, पृथ्वीवर तू दीर्घायुष्य होशील या पृथ्वीवर, म्हणून तरी ऐक. का बरं? शास्त्र काय म्हणतं बघा. जर तुम्ही ते केलं नाही तर काय होतं? मुलांनो फार महत्वाचं आहे. अख्खं प्रोव्हर्ब्स त्यावर लिहिलेलं आहे. अख्खं प्रोव्हर्ब्स त्याविषयी सांगत आहे. नीतिसूत्रे काढूया आपण आणि पटकरून वाचायला सुरुवात करू आपण. बघा काय म्हणत आहे प्रोव्हर्ब्स. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं ऐकलं नाही तर काय होईल लेकरांनो? प्रोव्हर्ब्स नीतिसूत्रे 1 अध्याय 8 वचन, नीतिसूत्रे 3 अध्याय 1 वचन, नीतिसूत्रे 4 अध्याय वचन 7, नीतिसूत्रे याचा 1 अध्याय वचन 8. कोणीतरी वाचा पट करून. माझ्या मुला हा आपल्या आईची शिस्त सोडू नको. माझ्या मुला आवश्यक आहे तुला हे समजणं. त्यासाठी तुझी अपॉइंटमेंट आहे. माझ्या मुला 3 अध्याय आणि त्याचं 1 वचन. बरोबर. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत. ऐक मुला ऐक, आवश्यक आहे तुझ्यासाठी हे. अरे थांब. 4 अध्याय वचन 1 ते 4. मुलांनो बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला उत्तम धर्मोपदेश करीतो. माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. तो मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत, तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायुष्य हो. मुलांनो वचन ऐका, आई बापांच्या आज्ञा पाळा, कारण का तुम्ही दीर्घायुष्य व्हाल, तुमचं कल्याण होईल. इतकंच नाही, 7 अध्याय वचन 1 ते 3. माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठव, माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. माझ्या मुला ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. माझ्या मुला ऐक. 10 अध्याय वचन 1. मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुखी, असं शास्त्राचं वचन आपल्याला सांगतं. 17 अध्याय वचन 21 वचन सांगतं, मूर्खाला जन्म देतो तो दुःखाची जोड करतो, मूर्खाचा बापाला आनंद कधीच नाही. मुलांनो आई वडिलांच्या आज्ञा पाळा. वचनाकडे पहा. 19 अध्याय आणि 13 वचन. मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्ठाप्रमाणे आहे, बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्या ठिपक्याप्रमाणे आहे.
मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्ठाप्रमाणे आहे असं शास्त्र म्हणतं. 26 वचन, जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावितो तो लज्जा व प्रतिष्ठा करणारा मुलगा होय. दंडेली म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? दंडेली या शब्दाचा अर्थ होतो की जो मुलगा आपल्या बापाची संपत्ती, आपल्या आईची संपत्ती जी आहे ती उधळतो, त्या आईच्या आणि बापाच्या, जसा उधळा पुत्र जाऊन वाटणी मागतो आणि जाऊन उधळून टाकतो, दंडेली करतो तो. इन अ सेम लाईन, तुम्ही जर तुमच्या आई वडिलांची जी काही संपत्ती आहे, पैसा आहे, त्याला योग्य तो मान दिला नाही, सन्मान दिला नाही, तुम्ही दंडेली करतात. आज जाऊ दे ना, माझ्या पप्पाचाच आहे, जाऊ दे ना, माझ्या मम्माचीच पैसे आहेत, जाऊ दे ना, काय होतं, तुझ्याकडे एवढे पैसे आहेत, दे ना पप्पा, काय होतं आता, तुमच्याकडे आहेत ना. जर तुम्ही दंडेली करता, अहो चांगलं नाही, अजिबात चांगलं नाही. ज्या वेळेस मुलांना तुम्ही मोठे होता, प्रौढत्वामध्ये येता, रिमेंबर दिस, वर्क, कष्ट करा, पैसे कमवायला सुरू करा. तुम्ही लवकरात लवकर पुरुष होणं गरजेचं आहे. कष्ट करा, कष्ट करून आपली मिळकत मिळवा. मी पुन्हा सांगतो, आपल्या चर्चमध्ये उपस्थित प्रत्येक तरुण मुलगी, प्रत्येक तरुण मुलगा, तुम्ही जर पुरुष झाला नाही मुलांनो, मी इथून तुम्हाला उभं राहून सांगत आहे, मी तुमच्या लग्नाला कधीच येणार नाही. मुलींनो, जर तुम्ही स्त्री झाले नाही आणि तर तुम्ही विवाहाला उभे राहिले, मी तुमच्या लग्नाला कधीच येणार नाही. कारण का? अपेक्षा ही आहे की पुरुष आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी सशक्त होईल, तो शारीरिक, मानसिक, आर्थिक रीतीने सशक्त होईल, आणि तेव्हा तो पुरुष होऊन आपलं कुटुंब यथायोग्य रीतीनं आध्यात्मिक दृष्टिकोनातून चालवण्यासाठी सशक्त होऊन पुढे जाईल. मुलींनो, मी पुन्हा सांगत आहे आणि वारंवार वॉर्न करत आहे की तुम्ही लवकरात लवकर स्त्रीत्वाकडे जाणं आवश्यक आहे. मुली 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 म्हणून जगणं नाही, तर स्त्री म्हणून जगण्याकडे ओघ पाहिजे. तुमचं स्त्रीत्व असं पाहिजे की तुम्ही प्रभूच्या अधीन आणि आपल्या पतीच्या अधीन होण्यासाठी सक्षम व्हायला तयार पाहिजे, आणि ही वाटचाल करणं गरजेचं आहे. म्हणून काय करावं? जी संपत्ती आहे, जे धन आहे आई वडिलांचे, ते दंडेली करावी का, उधळावं का? नाही. मी काय करणार? मी कष्ट करणार आणि मग माझी मिळकत मिळवणार, आणि ती मिळकत ही मी योग्य स्टुअर्डशिप, योग्य कारभारी पण त्याचं करणार. तुमचं ध्येय फार क्लिअर असावं. मुलींना समजावं की माझी अपॉइंटमेंट काय, माझं कुटुंब. मुलांना समजावं की माझं अपॉइंटमेंट काय, कुटुंब. त्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे, कधी विसरू नका. म्हणून जो आपल्या बापाची मिळकत जी आहे त्याची दंडेली करतो, आपल्या आईला हाकून लावतो, अहो ते लज्जेस पात्र आहे, लज्जेस पात्र आहे. लग्न झाल्यानंतर मुलगी इकडे आली आणि म्हणत, जाऊ दे आता, ती तुझी आई नाही, बाप नाही, आता ही तुझी आई आणि हा बाप, आणि ती राहू दे तिकडच. असं नाहीये. नक्कीच एक पती, एक पत्नी म्हणून तुम्ही नवीन कुटुंब प्रस्थापित करताय, याचा अर्थ बिलकुल हा नाहीये की तुम्ही तुमचे जे आई वडील आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, बिलकुल नाही. पण त्यासाठी आई वडिलांनी पण योग्य पेरणी करणं गरजेचं आहे. नाहीतर आई हाय दर दिवशी फोन करायला पोरीला आणि कानभरणी करायला नाही. समजायला पाहिजे की योग्य आई सासू काय आहे, योग्य मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व काय आहे. तसं जर न केलं तर मात्र तुम्ही कधीच ऑनर करू शकणार नाही आपल्या आई वडिलांचा, मान सन्मान करू शकणार नाही आपल्या आई वडिलांचा. तुमची अपॉइंटमेंट लक्षात घ्या मुलांना, तुम्हाला आज्ञा पालनासाठी पाचारण करण्यात आलंय. तुम्ही तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळा म्हणण्यात आलेलं आहे. अशानं काय कराल? कारण ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे प्रभूसाठी. तुमचं प्रभूवर प्रेम आहे? हो, आमचं प्रभूवर प्रेम आहे. तर आम्ही आज्ञा पाळणार. कुणाच्या आज्ञा पाळणार? आम्ही आमच्या आई वडिलांच्या आज्ञा पाळणार. आम्ही आमच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहणार. प्रियांनो, आजचा संदेश अतिशय सरळ तुमच्याकडे आलेला आहे. आई वडील म्हणून आमची जबाबदारी आम्ही टाळू शकत नाही. आई वडील म्हणून आम्हाला दिलेली जबाबदारी यथायोग्य रीतीने समजणं आवश्यक आहे. तुमच्या मुलांना डिसिप्लिन लावायचं आहे का? ऍब्सोल्युटली लावायचं आहे. कशा संदर्भात? मी पुन्हा पुन्हा आणि पुन्हा सांगत आहे, वचना संदर्भात.
जी पेरणी तुम्ही तुमच्या लेकरांसंदर्भात करत आहात, येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या वेळेस ते एका कुटुंबाचं प्रतिनिधित्व करायला लागतील, तुम्ही त्यांच्या जीवनात पाहाल. तिथं चुकू नका आई वडील म्हणून. तुमची जबाबदारी विसरू नका. तुम्ही त्यांना यथायोग्य रीतीनं वचनामध्ये चालवणं, वाढवणं गरजेचं आहे. इन अ सेम लाईन शासन करावं का, शिक्षा करावी का? ऍब्सोल्युटली करावी. जो बाप आपली छडी आवरतो, आपल्या मुलाचा तो दोषी आहे. तो त्याचा द्वेष करतो, प्रीती नाही करत त्याच्यावर. त्याला योग्य शासन करा, पण योग्य शासन वचनाकडे पाहून असू दे. त्याच दृष्टिकोनातून मुलांनो, प्रत्येक गोष्टीत जसं प्रभूला उचित आहे, तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा माना. ओबे युअर पेरेंट्स. नो इफ नो बट. बर का, असं असेल तर, तसं असेल तर, आणि मग असं नाही. आपल्या आई वडिलांच्या आत. तुला काय समजतं ग मम्मी, अय पप्पा, तुम्हाला काय समजतं, मला कळतं. नाही, तुमची ताडना, तुमचं बोलणं आपल्या आई वडिलांबरोबर कसं आहे समजून घ्या. कसे बोलत आहात तुम्ही कळू दे तुम्हाला. विथ लॉट्स ऑफ रिस्पेक्ट, खूप आदर, खूप सन्मान तुमच्या आई वडिलांना तुम्हाला करणं गरजेचं, कारण प्रभूमध्ये ती आज्ञा तुम्हाला आहे. प्रभुदेव आप करो या वचनाद्वारे तुम्हाला ही जबाबदारी समजो, पालकत्व नेमकं काय आहे ते कळो, आणि तुमच्या या कुटुंबाद्वारे देवपित्याचं गौरव होईल, त्याला मान मिळेल, त्याला सन्मान मिळेल, असं घडून येऊ दे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण ही संधी